बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप इन्स्टॉल करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। राज्याला पुन्हा अधिकार देण्यासंदर्भातला महत्त्वपूर्ण निर्णय एकमताने आज पारित झाला, ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे। त्यामुळे मी एकमताने होणं महत्त्वाचं होतं। आणि ज्या पद्धतीने मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकमताने निर्णय झाला, त्याच पद्धतीने लोकसभेमध्ये सुद्धा आरक्षणासंदर्भातले अधिकार हे राज्यांना प्रदान करण्यासंदर्भात निर्णय झाला। परंतु खेदाने हे म्हणावं लागतं की 50% मर्यादा काढून टाकण्याच्या बाबतीमध्ये अथवा शिथिल करण्याच्या बाबतीमध्ये जी सुवर्ण संधी ही आज उपलब्ध होती, संसदेमध्ये या कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट घटनात्मक तरतुदीच्या माध्यमातून जे करणं सोपं होतं, जी न्यायालयीन प्रकरणामध्ये जी गोष्ट कठीण होती ती आज सहजपणे संसदेमध्ये पारित करण्याकरता संधी मात्र या सरकारने गमावली, एवढंच मला या निमित्ताने सांगावं लागेल। त्यामुळे ही संधी जी आज होती लोकसभेमध्ये या सर्व प्रक्रिया पार पाडण्याची, ती केंद्र सरकारने का सोडली हा खरा प्रश्न आमच्या समोर आहे। कायदेशीर मुद्द्यावर कुठेही स्पष्टीकरण मी तुम्हाला मुद्दाम सांगतो की जी आज चर्चा झाली लोकसभेमध्ये, त्या चर्चेमध्ये भाग घेत असताना काँग्रेसच्या वतीने अधीर रंजन चौधरी जे काँग्रेस पक्षाचे नेते सभागृहातले आहेत त्यांच्या वतीने, सुप्रिया सुळे त्यांच्या वतीने असो, विनायक राऊत यांच्या वतीने असो, या सगळ्या सदस्यांनी आणि अन्य सदस्य सुद्धा इतर राज्यातले त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर या सगळ्या संदर्भामध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या। म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की संसदेमधल्या सदस्यांच्या भावना जर सरकारने लक्षात घेतल्या असत्या, मी म्हणतो म्हणून नव्हे तर अनेक खासदारांनी अक्रॉस पार्टी लाईन्स ही भूमिका मांडली असताना सुद्धा आणि काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधींनी सभागृहात उपस्थित राहून या सगळ्या बिलाला समर्थन देत असताना काँग्रेसची भूमिका जी अधीर रंजन चौधरीला मांडल्या गेली ती काँग्रेसच्या अध्यक्षांच्या संमतीने आणि अन्य राजकीय पक्ष जे UPAचे घटक आणि शिवसेना सहित या सर्वांनी 50%ची मर्यादा शिथिल करण्यासंदर्भात वारंवार तिथे उल्लेख केला, पण दुर्दैवाने केंद्रीय मंत्र्यांनी त्याची नोंद आणि दखल सुद्धा घेतली नाही। फक्त अधिकार देण्याचं काम त्यांनी केलं, पण अधिकार देऊन राज्याला यातून काम करणं कितपत शक्य होईल हा यक्ष प्रश्न आमच्या समोर आहे। हा मी मुद्दाम सांगत आहे की संधी राज्यसभेच्या माध्यमातून पुन्हा जर घेता आली, त्यातून पुन्हा काही करता आता ती कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट आहे, त्यामुळे हे करण्याची प्रक्रिया कायदेशीररित्या तपासावी लागेल। परंतु अजूनही राज्यसभेमध्ये हा विषय घ्यायचा आहे, पारित करायचा आहे, तर मला वाटतं की अजूनही याचा विचार जर करणं शक्य असेल तर ते करण्याच्या बाबतीमध्ये केंद्र शासनाने प्रयास जरूर करावा, अशी माझी आग्रहाची सूचना या निमित्ताने आहे। आणि दुसरा महत्त्वाचा विषय एवढा आहे की महाराष्ट्रातले अन्य खासदार म्हणजे मराठा समाजाच्या कारणास्तव बाहेर झगडणारे खासदार भाजपचे हे या विषयावर सहभागी होऊ शकले नाहीत महाराष्ट्रातले, ही शोकांतिका या गोष्टीची। म्हणजे प्रीतम मुंडे वगळता पण मराठा समाजाच्या मागण्या संदर्भामध्ये बाहेर जे लोक वक्तव्य करतात, सभागृहात ते बोलले असते तर ती बाजू मांडण्याच्या बाबतीमध्ये एकमत दिसलं असतं, परंतु त्यांनी मात्र याच्यामध्ये कुठेही या भावना सकल मराठा समाजाच्या भावना या व्यक्त केल्या नाहीत, हे दुर्दैवाने या ठिकाणी आज स्पष्ट होत आहे। त्यामुळे राज्यांना अधिकार देण्याच्या मागची ही भूमिका ही तकलादू म्हणावी लागेल। राज्य सरकारला हे करायचं असेल तर मग सर्वोच्च न्यायालयाची जी काय अडचण आहे ती कशी काय ओलांडायची, हा प्रश्नाला उत्तर मात्र लोकसभेमध्ये मंत्र्यांनी दिलं असतं तर बरं वाटलं असतं। कारण सर्वांनीच सांगितलं की 50%ची लिमिटेशन आहे, करणं सगळ्यांनी मागणी केली, पण सभागृहामध्ये फक्त याच्यावर विचार करण्याची म्हणजे केंद्रीय मंत्री म्हणाले विचार करण्याची गरज आहे, तो विचार जर आज झाला असता तर कदाचित ही वेळच आली नसती।
मग विचार नंतर करणार त्यापेक्षा हा विचार आज केला असता. त्यांनी आज म्हणलंय सभागृहात की सर्व सदस्यांच्या भावना विचार करण्याची गरज आहे. आता विचार करण्याची गरज पुन्हा त्याला वाट पाहायची का? तर शेवटी मराठा समाजाला अजून काही दिवस किती वर्ष वाट पाहायची? आज हा निर्णय कदाचित घेतला असता तर पुन्हा विचार करण्यासाठी वेळ गेला नसता असं माझं म्हणणं आहे. आणि म्हणून आजचा निर्णय काय अंशी स्वागतार्ह जरी असला तर पूर्णपणे त्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात व मराठा आरक्षण मिळण्यासंदर्भामध्ये मार्ग मोकळा झाला असं मला तरी वाटत नाही. आज संसद में तमाम पार्टियों ने मिलकर राज्य को अधिकार आरक्षण के संदर्भ में ओबीसी आरक्षण SC/BC आरक्षण के संदर्भ में कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट 127 अमेंडमेंट पारित किया है. और आज मैं ये भी खास कहूंगा कि मैं सोनिया जी गांधी जी का आभार व्यक्त करूंगा. अन्य भी जो पार्टीज है, NCP है, शिवसेना है, समाजवादी पार्टी है, अन्य पार्टी यूपीए में है शिवसेना के साथ में, वो भी उनका मैं आभार व्यक्त करूंगा कि पेगासस का मामला और तुम्हारे किसानों के कानून के बारे में भी इतने इश्यूज रहने के बावजूद 127 अमेंडमेंट के लिए सभी को रोका गया और आरक्षण मिलने के बारे में सभी ने एक होकर इस पे आज चर्चा की, इस पे बहस की. तो ये बहुत महत्वपूर्ण घटना की संसद चलने दिया, हाउस चला आज. पर चलते हुए सभी ने ये भावना व्यक्त की थी कि 50% की मर्यादा रिलैक्स कीजिए, हटाइए वो मर्यादा. उसके बगैर सिर्फ राज्य को अधिकार देके इसमें कोई हल नहीं निकलेगा. ये भावना सभी ने व्यक्त की है. पर मैं खेद से कहूंगा कि केंद्रीय मंत्री ने जवाब देते वक्त ये किसी बात का यहाँ पर जिक्र नहीं किया या 50% की मर्यादा रहते हुए आरक्षण देने के बारे में रास्ता क्या निकल सकता है ये भी नहीं बताया. सिर्फ उन्होंने कहा कि इस पे पर सोच विचार करने की आवश्यकता है. अब सोच विचार करते रहेंगे तो और समय कितना डालने वाले हैं. आज केंद्र सरकार के पास एक अच्छा मौका हाथ में आया था कि मराठा समाज के आरक्षण के बारे में राज्य को अधिकार देते वक्त, जिसका हम स्वागत करते हैं, उसी वक्त अगर 50% की जो मर्यादा है उसको हटाते थे तो शायद कोर्ट की जो आज दिक्कतें निर्माण हुई है कोर्ट के फैसले के बाद, वो निकाल देने में बहुत आसान तरीका हमारे पास में उपलब्ध था. उस आसान तरीके को, इस मौके को उन्होंने खोया है ऐसे मैं समझूंगा. और बदकिस्मती ये है कि बीजेपी का एक भी मराठा सांसद जो हाउस में मौजूद था, उनको कोई भी आज वहां पर अपनी भूमिका उन्होंने न रखी, न बोली, न कोई व्यक्त किया भूमिका. प्रीतम मुंडे को छोड़कर अन्य कोई भी सदस्य ने मराठा आरक्षण के बारे में एक भी शब्द वहां पर बीजेपी के कोई सांसद में वहां पर उठाया नहीं. ये हमारे लिए बदकिस्मती की बात है. तो हम तो सवाल यही है, आज मैं बीजेपी से कहूंगा आप बताइए कि आरक्षण की मर्यादा 50% रहते हुए इस बात को हल करने के लिए अधिकार देकर सिर्फ काम बनने वाला है कि अन्य कोई रास्ता है? जरूर बताएं, हम उसको उनकी मार्गदर्शन की अपेक्षा करते हैं. इसमें एक सवाल ये है कि कल राज्यसभा में ये बिल जब आएगा तो ऐसे समय में दो मराठा सांसद छत्रपति संभाजी राजे और छत्रपति उदयनराजे भोसले दोनों लोग राज्यसभा से सांसद हैं, उनसे क्या एक्सपेक्टेशन करते हैं और उनसे क्या? मेरी अपेक्षा ये है कि कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट हो चुका है. अब राज्यसभा में जाने के बाद में इसमें कानूनी तौर पर क्या किया जा सकता है अलग चीज है, पर कम से कम ये भावना राज्यसभा में जो कांग्रेस पार्टी, शिवसेना और राष्ट्रवादी ने रखी है उस बारे में ये भी अपनी भूमिका स्पष्ट करे. हमारे जो बीजेपी के सांसद राज्यसभा में वो बात कहे, जो खास करके महाराष्ट्र से आते वो भी अपनी भूमिका वहां रखे और सरकार को कहे कि दोबारा इसमें विचार कीजिए, रास्ता निकाले, जिसके वजह से आज सिर्फ आधा काम हुआ है. आज आधे काम से हमारी जब 50% की मर्यादा जब तक है तब तक इसमें रास्ता कैसे निकाला जाए ये तो वो बताएं या तो मंत्री जवाब दे इसके बारे में. मैं इतना ही कहना मेरा. पण आता पुढे राज्य सरकारची भूमिका काय राहील? बघूया आता कायदा त्यांनी नेमकं कशा पद्धतीने त्यांचा आता प्रस्ताव येतो, शेवटी बिल पास झाल्यानंतर तो नेमकं त्या सर्व अवलंबून राहणार आहे. आणि मी तर म्हणेन की मंत्र्यांनी सांगितलं विचार करण्याची गरज आहे. मग विचार नेमका काय करायचा हा विषय आहे ना. विचार करायचा म्हणजे त्यांच्याकडे काय विचार आहे का हा पहिला विषय आहे. त्यांच्याकडे काय मुद्दा आहे का, विचार आहे का, कायदेशीर, आज सगळ्यांनी चर्चा केली. आज महाराष्ट्रातल्या तिन्ही पक्षाच्या जे आज महाविकास आघाडीमधले आहेत तिन्ही पक्षाच्या सदस्यांनी त्या ठिकाणी, अन्य पक्ष सुद्धा पण त्याच्या व्यतिरिक्त अन्य लोकांनी सुद्धा 50% आरक्षणाचा विषय, आदिर रंजन चौधरी जे बंगालचे आहेत ते विषय मराठा आरक्षणावर बोलतात, पण दुर्दैवाने महाराष्ट्रातले खासदार बीजेपीचे काही बोलत नाही.
ही शोकांतिका आहे. म्हणून आमची अपेक्षा एवढीच आहे, विचार करायची गरज असेल तर मग सांगा ना, विचार काय करायचा, सोडवायचा कसा प्रश्न. नुसतं बोलून चालणार नाही, अधिकार देऊन चालणार नाही. हा प्रश्न कसा मार्गी लावा सांगा, तुम्ही असं करा, तुम्ही मान्य करा. आमचं कामचा प्रेस्टिजचा इश्यू नाही. आणि आमचं म्हणणं, प्रीतम मुंडे म्हणाला तुम्ही सरकार, केंद्र सरकारला तुम्ही त्याचं क्रेडिट द्यायला तयार आहे का? बिलकुल आम्ही तयार आहोत, काय हरकत नाही. उन्होंने आज करना, हम उनको कह देंगे कि आप ये सरकार ने किया, बधाई हो आपको, आपकी वजह से हुआ है. हम कहाँ कहते, क्रेडिट आपको देते हैं, कोई दिक्कत नहीं इसमें. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने राजीव गांधी यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या क्रीडा पुरस्काराचं नाव बदललं. महाविकास आघाडी आता माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या सर्वोत्तम संस्थेला राजीव गांधींच्या नावाने पुरस्कार देण्यात येणार आहे, तसा निर्णय घेतलाय. ती राजकीय खेळी म्हणायची? ते राजकीय खेळी नाही. असं की जे पुरस्कार याच्या खरं म्हणजे देशाची परंपरा आहे, अनेक पुरस्कार अनेक देशातल्या महान नेत्यांच्या नावाने दिल्या जातात. आणि आमचे राज्य सरकार असताना आम्ही कुठलंही त्याच्यामध्ये नामांतर किंवा नावाचा बदल आम्ही केलेला नाही. असं ही घाणेरडं राजकारण हे काँग्रेस पक्षानं कधी केलंय ना करणार आहोत आम्ही. परंतु ज्या पद्धतीने हे चालू आहे, मेजर ध्यानचंदच्या बाबतीमध्ये सर्वांचा आदर आहे, नितांत आदर आहे, परंतु अशा पद्धतीने त्यांच्या नावाचा वापर करायचा, एक नवीन त्या ठिकाणी कॉन्ट्रोवर्सी निर्माण करायची, ही जी काही नीती आहे भाजपाची ती निषेधार्ह आहे. आणि म्हणून नवीन पुरस्कार जरूर द्यायला काही हरकत नाही, तक्रार. तुम्हाला तुमचं राज्य तुमचा देश आहे, त्यामुळे तुम्हाला काय करायचं असेल तुम्ही नवीन पुरस्कार द्या, आमची काही तक्रार नाही आहे. पण आहे त्या पुरस्कार नाव देणं बदलणं हे उचित नाही आहे. आणि महाविकास आघाडी निश्चितच राजीव गांधींसारख्या देशाच्या सर्वोच्च नेत्याचा सन्मान नेहमी करेल आणि केला आहे आणि पुढे करेल. हिंदी में जानना चाहेंगे कि महाविकास आघाड़ी ने टेक्निकल टेक्नोलॉजी से संबंधित सम्मान देने की प्लानिंग की है, और केंद्र वहीं दूसरी तरफ जो सम्मान चल रहा था राजीव गांधी खेल रत्न उसको हटाया. उस दोनों को कैसे? देखिए, इस देश के प्रगति में देश के सभी नेताओं का जो भी सत्ता में रहे उनका योगदान बड़ा है. राजीव जी गांधी, इन्होंने आईटी क्षेत्र का योगदान बहुत बड़ा है. टेक्नोलॉजी मिशन उन्हें जो देश में लाए, राजीव गांधी को आज भी लोग भूलते नहीं कि टेक्नोलॉजी में आईटी सेक्टर में उनका जो योगदान है सबसे शुरुआत उन्होंने की थी. तो उनके नाम से दिया जाना पुरस्कार ये बहुत बड़ी बात है और देना भी चाहिए, इसमें गलत क्या है. और हम ये भी कहेंगे, केंद्र सरकार की भाजपा की सरकार है, वो जो चाहे अपने नेताओं के नाम, जिसका योगदान है देश के विकास में, उनके नाम देने में हमें हर्ज नहीं है. तो पुराने नाम बदल के नए नाम देना उसी चीज का, इसका हमें विरोध है. जो पहले के सरकारों ने, चाहे वो हमारी हो, जनता दल की हो, जनता पार्टी किसी की भी हो, जो पहले नामकरण हो चुका है उसमें बदलाव लाना इस स्तर पर उचित नहीं है, ये हमारा कहना है. आज एक मंत्रालय को लेकर सीरियस विषय हुआ है, शराब की खाली बोतलें मंत्रालय में पाई गई. कितना गंभीर विषय देखिए. गंभीर तो विषय ये है ही, और मंत्रालय जैसे दफ्तर के नीचे पाई जाती, पर सवाल ये है कि वहाँ पर किसने उसको कंज्यूम किया, क्या इसकी तहकीकात किए बगैर और वहाँ कैसे पाई गई है, इस पे कहना उचित नहीं है. दिन में तो कोई वहाँ मुझे लगता नहीं कि तो ऑफिस में कोई किसी इस्तेमाल होगा शराब का, ऐसा मुझे लगता तो नहीं है. ये शायद आफ्टर ऑफिस आवर्स का कोई मामला है, कौन उसमें उसका जिम्मेदार है, क्या है, इसकी पूरी तहकीकात किए बगैर इसमें कोई भाष्य करना उचित नहीं है. लेकिन सिक्योरिटी लैप्सेस आप मानते हैं? इस सिक्योरिटी लैप्स मैं नहीं कहूँगा. वहाँ पर शाम रात को भी वहाँ पर कई लोग रहते हैं, ड्यूटी पर रहते हैं, ऑफ ड्यूटी रहते हैं. ऑफिस बंद होने के बाद भी कई कर्मचारी वहाँ होते हैं जो ड्यूटी पर रात को रहते हैं. तो ये सीधा मामला क्या है ये समझे बगैर, इसमें मामला तो गंभीर जरूर है. मैं कहूँगा कि मंत्रालय के स्तर पर ये होना निश्चित ही निषेधार्ह है, प्रोहिबिटेड है, होना भी नहीं चाहिए. पर इसकी निश्चित मालूमात लेने के बाद ही इसके ऊपर कोई बयान कर सकते हैं. इसकी मालूमात हम जरूर लेंगे. ऐसा है कि राज्य के दफ्तर में, सरकारी दफ्तर के प्रेमाइस तुम्ही आता सारखं सांगितलं जरा प्रॉब्लेम होतो. ही बाब निश्चितच गंभीर आहे की मंत्रालय जसं सरकारच्या हेडक्वार्टर्सच्या प्रांगणामध्ये, त्या प्रेमाइसेसमध्ये मद्याच्या बॉटल्स, रिकाम्या बॉटल्स त्या ठिकाणी सापडल्याची माहिती आज मिळते आहे. परंतु निश्चित चौकशी केल्याशिवाय याच्या बाबतीमध्ये त्या कोणी घेतली, त्या म्हणजे एम्प्टी बॉटल्स आल्या कशा,
याची माहिती घेतल्याशिवाय त्यावर काही बोलणं उचित नाही आहे. आपण ही कल्पना की मंत्रालय कार्यालयीन वेळेनंतर सुद्धा त्या ठिकाणी स्टाफ मोठ्या प्रमाणात असतो, लोक ड्युटीवर असतात, रात्रभर तिथे पहारेकरी असतात. त्यामुळे हे नेमकं कोणी केलंय, कसं घडलंय, दिवसा घडलंय की रात्री घडलंय, हे नेमकं माहिती घेतल्याशिवाय मामला निश्चितच गंभीर आहे आणि असं होणं उचित नाही आहे. परंतु आताच्या काळातल्या किंवा मागच्या काळातल्या हे माहीत नाही ना, त्या माहिती पूर्ण घ्यावी लागेल ती काय आहे. अमेंडमेंट वाले पे मैं इंग्लिश में रिएक्शन. हाँ. Today the parliament has unanimously passed the 127th constitutional amendment bill in the Lok Sabha today. I will thank the UPA President Srimati Sonia Gandhi, under whose instructions all the political other parties of the UPA and the Shiv Sena together, in spite of the pressing issues like the Pegasus and the farmers' laws, they were kept aside for some time because this is an important constitutional amendment granting of authority to the states for declaration of these special economy, social economic and backward classes and granting reservations to them. So I thank our leaders who have taken a conscious call. But at the same time, we are disappointed that in spite of the demands raised by the various members of the House, more particularly, I would say, Adhir Ranjan Chaudhary, who has been the leader of the Congress party in the House. Then we had Supriya Sule from the NCP. We have Mr. Vinayak Raut from the Shiv Sena. And other members of important parties also participated and who have equally voiced their concern that with the ceiling limit of 50% imposed by the Supreme Court, how only granting the powers to the state governments is going to help in giving the reservation for the Maratha community is the major issue which has been expressed by all the people who were present in the House, mostly all of them. And unfortunately, except for Pritam Munde, none of the members, especially from Maratha community who speak outside in favor of Maratha reservation, none of them could speak or did speak on the Maratha reservation issue, which is very unfortunate. So I think this was an opportunity which has been missed or which has not been taken by the central government. Today there was an opportunity that because of the complications created by the verdict of the Supreme Court, there was an opportunity for the central government to overcome this problem. Granting the reservation authority to the state government is a welcome step. But at the same time, the ceiling limit of 50% could have been easily overcome, in spite of the court ruling, it would have been easily overcome by taking a conscious decision in the constitutional amendment. This was a lost opportunity which this NDA government could have utilized today. And I again urge upon the union government that the minister has expressed that we'll have to think over this, because when the members will express this issue, ये सोचने की जरूरत है, विचार करने की जरूरत है. तो विचार इनका कब पूरा होगा? When will he complete his thinking process is a real question. Because today was the opportunity when constitutional amendment has been done. He could have utilized, he could have immediately referred it to his department and got immediately, when the members who expressed such serious concern, he could have addressed this issue on the floor of the House and he could have replied in favorably, but he has lost this opportunity and not replied. I think the Rajya Sabha, this issue comes up tomorrow. So when this comes up tomorrow or whenever it comes up, this issue could probably be addressed in the Rajya Sabha also and seen how this could be implemented. I do agree it is a constitutional amendment, but in the Rajya Sabha there is an opportunity where these issues could be addressed if the central government is serious about granting reservation to the Marathas in Maharashtra and other issues which are concerned with the other states for regarding reservation. So in that case, what would be the state's plan of action to long pending demands of? See, once the law has been passed and the president gives his consent to this act, then of course the role of the state government comes into force. Yes. So we'll have to see exactly the nature of how this has been framed, and whatever is in. I think I would rather ask the minister, central minister, and even the BJP's MPs who have kept quiet on the entire issue, and to tell us how do we grant Maratha reservation in the absence of removal of the 50% ceiling. How is it possible to do it? They should guide us if they have anything, and we are ready to give the entire credit to the NDA government if they are ready to resolve this issue. So that means, sir, the path is not yet clear to give. Definitely, personally, if you ask me, the hurdle still remains. Thank you very much.
ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन